वाल्मिक कराड हा बीड जिल्ह्यातील एक वादग्रस्त व्यक्तिमत्व असून त्याचा प्रवास सध्या घरगड्यापासून राजकीय आणि गुन्हेगारी क्षेत्रातील प्रभावशाली व्यक्तिमत्वांपर्यंत पोहोचला आहे। तसा जीवन प्रवास दहशतीच्या साम्राज्यासोबत राजकीय गोटातल्या मजबूत पकडीतून समृद्ध झाला आहे। सुरुवातीचे जीवन वाल्मिक कराड हा परळी तालुक्यातील पांगरी गोपीनाथ गड या छोट्या गावचा रहिवासी आहे। हालाकीच्या परिस्थितीत वाढलेल्या वाल्मिकीने 10वी पर्यंत शिक्षण घेतले। पुढे महाविद्यालयीन शिक्षणासाठी परळी गाठले आणि वैद्यनाथ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला। शिक्षण सुरू असतानाच त्याने प्रेमविवाह केला। उपजीविकेसाठी त्याने VCR भाड्याने आणून गावागावात सिनेमा दाखवण्याचे काम केले। नंतर मिळेल ते काम करून आपला उदरनिर्वाह सुरू ठेवला। गोपीनाथ मुंडे यांच्याशी जवळीक वाल्मिक कराडने गोपीनाथ मुंडे यांच्या घरगड्यापासून सुरुवात केली। त्याने मुंडे कुटुंबासाठी भाजीपाला, दूध, किराणा आणण्यापासून सगळी छोटी मोठी कामे केली। यामुळे मुंडे कुटुंबियांचा विश्वास त्याने संपादन केला। अल्पावधीतच त्याने मुंडे यांच्या राजकीय मोहिमांमध्ये सक्रिय भूमिका घेतली। राजकीय सत्तेचा उदय परळीतील थर्मल प्लांट मध्ये लहान कंत्राटी मिळतात त्याने स्वतःचा गट तयार केला, ज्याची जरब परळीत वाढली। 1993 ते 95 दरम्यान वैद्यनाथ कॉलेजच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत मुंडे यांच्या बाजूने तो उभा राहिला। या संघर्षात पोलिसांच्या गोळीने त्याला जखमी केले होते, ज्यामुळे गोपीनाथ मुंडे यांचा त्याच्यावर विश्वास आणखी दृढ झाला। सत्तेचा विस्तार आणि दहशतीचे साम्राज्य वाल्मिक कराडच्या गटाने राजकीय प्रभावासोबतच दहशतीचा वापर करून आपले स्थान मजबूत केले। तो बीड जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांवर प्रभाव टाकत असल्याचे आरोप झाले। त्याच्या प्रभावामुळे बीड जिल्ह्याला कंदहार अशी उपमा देण्यात आली। धनंजय मुंडे यांच्याशी संबंध गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर वाल्मिक कराडने त्यांच्या पुतण्या धनंजय मुंडे यांच्याशी जवळीक वाढवली। यामुळे त्याचा राजकीय प्रभाव आणखी वाढला। लोक त्याला अण्णा म्हणून ओळखू लागले। गुन्हेगारी आणि खंडणी प्रकरणे वाल्मिक कराडवर अनेक गंभीर आरोप आहेत। संतोष देशमुख हत्या प्रकरण, पवन ऊर्जा कंपनीला खंडणी आणि दहशत निर्माण करून आर्थिक फायद्याचे व्यवहार यामुळे तो सतत चर्चेत राहिला आहे। सध्याची परिस्थिती संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर त्याच्या विरोधात विरोध तीव्र झाला आहे। त्याला अटक करण्याची मागणी होत असून त्याच्या गुन्हेगारी साम्राज्याचा तपास सुरू आहे। राज्यभरातून मोर्चे आणि आंदोलनाद्वारे त्याच्या अटकेची मागणी केली जात आहे। वाल्मिक कराडचा इतिहास म्हणजे दहशतीच्या जोरावर निर्माण झालेले साम्राज्य, ज्यामध्ये राजकीय जवळकीचा मोठा वाटा आहे।